नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी. 15 फेब्रुवारी नंतर या नागरिकांना मिळणार नाही रेशन. तुम्हाला मिळणार का लाभ? रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने रेशन योजनेशी संबंधित नवीन नियम लागू केले असून 15 फेब्रुवारी 2025 नंतर काही नागरिकांना रेशन मिळणार नाही. सरकारने दिलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या नागरिकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना रेशनचा लाभ दिला जाणार नाही. रेशन योजना आणि ई-केवायसीचे महत्त्व. रेशन कार्डद्वारे गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत ही योजना संपूर्ण देशभर लागू आहे आणि कोट्यावधी नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. तथापि शासनाने बनावट रेशन कार्ड रोखण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी म्हणजे काय? ई-केवायसी म्हणजे नागरिकांची वैयक्तिक माहिती व कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्याची खरी माहिती समोर येते आणि अपात्र किंवा बनावट लाभार्थ्याचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. रेशन मिळवण्यासाठी आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया. रेशन कार्ड धारकांनी 15 फेब्रुवारी पूर्वी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही. ई-केवायसी करण्याच्या पद्धती. ऑफलाईन प्रक्रिया. तुम्ही जवळच्या अन्न पुरवठा कार्यालयात जाऊन ई-केवायसी पूर्ण करू शकता. ऑनलाईन प्रक्रिया. अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती अपडेट करा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करा. ई-केवायसी साठी आवश्यक कागदपत्र. आधार कार्ड, रेशन कार्ड, पत्ता सिद्ध करणारे दस्तावेज, मोबाईल क्रमांक. रेशन कार्डसाठी नव्या मार्गदर्शक सूचना. ज्या नागरिकांनी 15 फेब्रुवारी पूर्वी ई-केवायसी केले नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाण्याची शक्यता आहे. बनावट किंवा अयोग्य माहिती असलेल्या कार्ड धारकांना योजनेतून वगळण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात रेशन मिळेल याची खात्री केली जाईल. रेशन कार्ड धारकांनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा नियमित लाभ घ्यावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.